हॅलो, आत्मनमस्ते ऑल. सर्वांचे एंजल हिलिंग वर्कशॉपमध्ये स्वागत आहे. हा छोटासा मिनी वर्कशॉप आहे ज्यामध्ये आपण एंजल कोण आहेत, ते कशा पद्धतीने साईन देतात, आपण त्यांना कशा पद्धतीने प्रेयर करायला हवी, इन्व्होक करायला हवं, आपल्या आयुष्यात ज्या काही आपल्याला मॅनिफेस्टेशन्स हवे आहेत त्यासाठी आपण त्यांची मदत कशी घेऊ शकतो हे बघणार आहोत. फर्स्ट मी सर्वांना एक प्रश्न विचारणार आहे. सो who want abundance of money, wealth, good health, career growth, and success in your life? Please comment in chat box. Affirm yes. Wow, there are many yes and me. We all want and we all deserve peace of mind, harmony in relationship, abundance of money in our life. आपण अर्थवर जेव्हा आपला सोल प्लॅन आपण केला की आपण अर्थवर जन्म घेणार आहोत त्यावेळेस आपल्या लाईफमध्ये आपण खूप गोष्टी मॅनिफेस्ट करायचं ठरवलं, राईट. आपल्या आयुष्यामध्ये जशा पद्धतीने आपण आनंद, खूप पैसा, संपत्ती, प्रेम, आपल्याला प्रेमळ माणसं हे आपण त्यामध्ये आपल्या सोल प्लॅनमध्ये जेव्हा आपण लिहिलं किंवा आपण ते चूज केलं, त्याचबरोबर आपण आपल्या लाईफ प्लॅनमध्ये काही लर्निंग पण निवडल्या. ओके, चॅट बॉक्स मी बंद करते. सो त्या लर्निंग्स म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अनवॉन्टेड सिच्युएशन, हर्डल्स, सम क्रिटिकल सिच्युएशन्स और बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे वेगवेगळे अडथळे किंवा वेगवेगळ्या नको असलेल्या सिच्युएशन, राईट. पण एंजलच्या हेल्पने मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की जेव्हा आपण आपल्या गार्डियन एंजलला इन्व्होक करतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात ज्या काही सिच्युएशन्स आहेत, ओके, आपला कर्मा कम्प्लिटली इरेज होईल का, आपला सोल प्लॅनमध्ये ज्या ज्या आपण इश्यू घेऊन आलेलो आहोत, लाईफ लर्निंग घेऊन आलेलो आहोत, लाईफ लर्निंगलाच मी इश्यू म्हणते ॲक्च्युली, कारण काही गोष्टी शिकण्यासाठीच आपण आलेलो असतो, बरोबर. जसं सुख आहे तसं दुःख आहे, आणि दुःख आपण का चूज करतो समटाईम्स, कारण त्यातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. सो आपण ते का निवडतो किंवा आपण सोल प्लॅनमध्ये घेऊन आलो आहे, राईट. पण जर तुम्ही एंजलची हेल्प घेतली, तुम्ही एंजलला प्रे केलं, तुमच्या गार्डियन एंजल्स आणि वेगवेगळ्या एंजल्सला, तर तुमच्या आयुष्यात जे जे काही लाईफ लर्निंग आहे ते स्मूथ वेने होतात. म्हणजे आपण म्हणूया की एखाद्याला ठोकर लागल्यानंतर फ्रॅक्चर होणार असेल तर फ्रॅक्चर न होता फक्त थोडीशी ठोकर लागेल, थोडीशी जखम होईल, ओके. अशा पद्धतीने तीव्रता कमी होईल. सर्वच प्रॉब्लेम संपतील का, नाही. 50% तुमचे प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही एंजलला इन्व्होक कराल, प्रे कराल, मदत मागाल, तेव्हा नक्कीच संपतील. पण उरलेले 50% जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये लर्निंग म्हणून घेऊन आला आहात त्यातले 50% तुमचे त्याची तीव्रता कमी होईल, ओके. सो एंजल आपल्याला कशा पद्धतीने मदत करतात, जेव्हा आपण एंजलला हेल्प मागतो, इन्व्होक करतो, इट्स अ रिअली सिम्पल प्रोसेस. खूप हार्ड अँड खूप असं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. मी तुम्हाला शिकवेल की कशा पद्धतीने तुम्ही एंजलला सिम्पली इन्व्होक करू शकता. आणि जेव्हा एंजल तुमच्या आयुष्यात येतात, यू विल फील द एनर्जी अँड आयुष्य अगदी मिरॅकल्सने भरून जातं. आर यू रेडी टू फील युअर लाईफ विथ द मिरॅकल्स, हॅपीनेस, जॉय, एक्साइटमेंट, सक्सेस, लव अँड अबंडन्स ऑफ मनी अँड ब्लेसिंग्स. दिस इज रिअली इम्पॉर्टंट की आपण ब्लेसिंग्स मिळवतोय. ग्रेट, थँक्यू. ग्रुपला शेअर केलेले फीडबॅक तुम्ही वाचलेच असतील, त्यातनंही तुम्हाला इतरांचे अनुभव कळले असतील की लोकांना कशा पद्धतीने पार्टिसिपेंटला एंजल कनेक्ट होत आहेत आणि त्यांना किती किती फायदा होतोय, ओके. सो एंजल्स म्हणजे काय, तर एंजल्स म्हणजे द सेलेस्टियल बीइंग. आपण त्याला मराठीतून देवदूत म्हणूया, हिंदूतून त्यांना फरिश्ते म्हटलं जातं. तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही एंजल्सला तुमच्या भाषेमध्ये काही म्हणू शकतो, ठीक आहे. सो काही लोक तर त्यांना फ्रेंड्स पण म्हणतात, ओके, काही त्यांना पालक म्हणतात. सो हे तुमच्यावर आहे की तुम्ही तुमच्या एंजल्सला काय म्हणताय, ओके. अगेन वन थिंग, मला आत्ताच सकाळी एक कोणाचा तरी मेसेज आलेला ग्रुपपैकी, ग्रुपमधीलच कोणीतरी, की त्यांनी मला विचारलं की मी एंजलला माझ्या मलाच्या स्वरूपात हवं आहे, त्या स्वरूपात बघू शकते का. आन्सर इज येस. ॲक्च्युली आपण आपल्याला आपल्या एंजल्सला
किंवा रादर आपण ज्या देवाला मानतो, तुम्ही महालक्ष्मीला मानत असाल, नारायणाला, महादेवाला, तुम्ही ज्याची कुणाची आराधना करता, तुम्ही ज्या एंजल्सचा प्रे करता किंवा ज्या एंजल्सला तुम्ही इन्व्होक करणार आहात, तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियसमध्ये किंवा तुमच्या कॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही जसं व्हिज्युअलाइज करणार ते तशाच पद्धतीने तुम्हाला दर्शन देतात. आपले देवी देवता सुद्धा, आपण महालक्ष्मी असेल, महादेव असेल, तर तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या तुमच्या मनामध्ये त्यांची जी प्रतिमा असेल, फोटो बघून आलेली असेल किंवा कुठे मूर्ती बघितली असेल किंवा तुमच्या मानसपूजेत तुम्हाला जे दिसतात तेच तुमच्यासमोर त्याच पद्धतीने ते तुम्हाला दर्शन देत असतात. बऱ्याचशांना देवी देवता किंवा एंजल्स ह्युमन फॉर्ममध्ये भेटतात, म्हणजेच कोणीतरी येऊन तुम्हाला पटकन मदत करून जाईल. ओके, अशा पद्धतीने सुद्धा एंजल कनेक्ट होतात. प्रत्येक वेळी देव किंवा एंजल तुम्हाला स्वतः येऊन मदत करणार आहेत का? नाही, ते बरेच वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला मदत करतात. काहींचं म्हणणं असतं की मॅम आम्हाला एंजल कनेक्ट होतात का आम्हाला कळतच नाही, आम्हाला नंबर दिसतात, 1111 दिसणार आहेत, सिक्वेन्स ऑफ सिरीज नंबरची आम्हाला दिसते 444 किंवा 2929 और समथिंग, जो कुठला नंबर असेल, पण आम्हाला कळतच नाही त्याचा अर्थ आम्ही कसा समजून घ्यायचा. ओके, सो जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे नंबर दिसतात, इट मीन्स की युअर एंजल आर सेइंग की आम्ही तुमच्यासोबत आहोत. ओके, आत्ता अँड यू आर कनेक्टेड विथ द हायर रेल्म, हायर फ्रिक्वेन्सीज. फर्स्ट बऱ्याचशांना तुम्हाला जाणवलं असेल की तुम्हाला 1111 दिसला असणार आहे. किती लोकांना आपल्यापैकी 1111 दिसलंय? सुरुवात बऱ्याचशांची तिथून होते. तो फर्स्ट मेसेज असतो जेव्हा तुम्हाला तुमचे एंजल्स सांगत असतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत, बिलीव्ह इन अस, वी आर विथ यू. आणि एंजल फक्त काही ठराविक लोकांनाच कनेक्ट होतात का? नाही, ते तुमच्या युनिवर्समध्ये येतात, पण एंजल हे प्रत्येकाचे आहेत. प्रत्येकाच्या युनिवर्समध्ये एंजल आहेत, प्रत्येकाला गार्डियन एंजल आहेत. पण बऱ्याचशांना ते इन्व्होक कसे करायचे, त्यांची मदत कशी घ्यायची हेच माहिती नसतं. ओके, तुम्हाला नंतर वेगवेगळे साईन दिसतात, दीज आर द साईन्स फ्रॉम हेवन. ओके, आपण पृथ्वीवर आहोत, आपल्या थोड्यावर म्हणजे 7th रेल्मला किंवा आपल्या नियरेस्ट रेल्मला एंजल्स असतात, देन गार्डियन एंजल, देन आर्क एंजल्स. ओके, सो आणि वेगवेगळ्या रेल्म्सला वेगवेगळे, देन 9th रेल्मला सेलेस्टियल मास्टर्स असतात, आपले गुरु असतात, आणि अप्पर रेल्म सर्वात हायर रेल्मला गॉड गॉडेसेस असतात. सो आपली एवढी एनर्जी खरोखर एवढी पॉझिटिव्ह असते का, किंवा एवढी आपली हायर फ्रिक्वेन्सी असेल का? रादर म्हणजे अगदी तुम्ही दररोज मेडिटेशन वगैरे सुद्धा करत असाल तरी सुद्धा, कारण डे टू डे लाईफमध्ये आपल्याला एवढे विचार येत असतात, काही सकारात्मक असतात, काही नकारात्मक असतात, काही जेलसी पूर्ण असतात, काही आपण म्हणूया चांगले असतात, कधी आपल्या स्वतःसाठीच आपण निगेटिव्ह विचार केलेले असतात, कधीतरी दुसऱ्यासाठी आलेले असतात, कधीतरी आपण स्ट्रेसमध्ये असतो. सो आपली फ्रिक्वेन्सी फ्लक्च्युएट होत असते, राईट? सो आपली फ्रिक्वेन्सी एवढी हायर असते का की आपण इमिजिएट गॉड गॉडेसेसला कनेक्ट होऊ शकू? बऱ्याचशांचा आन्सर असेल की नाही, आणि ते बरोबर पण आहे. आपण एंजलची मदत का घ्यायची? ओके, बिकॉज एंजल आर द गॉड्स मॅसेंजर. आपला जो मेसेज आहे, आपलं जे म्हणणं आहे किंवा आपल्या प्रार्थना आहेत, त्या एंजल्स गॉडपर्यंत पोहोचवतात. ओके, यासाठी आपण एंजल्सला प्रे करतो. मग आपण डिरेक्टली देवाला प्रार्थना नाही का करू शकत? आपण डिरेक्टली महालक्ष्मीला, नारायणाला प्रार्थना नाही का करू शकत? हो, करू शकतो. आणि त्याचा रिझल्ट येतो का? हो, अगदीच येतो. पण बरेचदा आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, अगदी छोट्या छोट्या किंवा मोठ्या, ज्या आपण त्या फ्रिक्वेन्सीला अट्यून नसतो, आपण त्या हायर व्हायब्रेशनला अट्यून नसतो, आणि मग आपल्या ज्या प्रेयर्स आहेत त्या आन्सर बरेचदा होत नाही. तुम्ही बरेच वेळा अनुभवलं असेल की अरे मी तर डेली प्रेयर करते पण मला आन्सरच येत नाहीये, मी तर किती मंत्र जाप करते पण मला रिझल्टच येत नाही. राईट, होतं असं. सो हे का होतं? कारण आपण त्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होत नाही. जेव्हा तुम्ही एंजलला मदत मागता, एंजलच्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होणं खूप सोपं आहे. सो जेव्हा आपण एंजलला मदत मागतो, एंजल्स ह्या देवानेच तयार केलेला आपल्यासाठी मदतीचं एक, तुम्ही म्हणूया, एक फॉर्म आहे. एंजल्स अदृश्य असतात, त्या फक्त इंट्युटिव्ह लोकांना दिसतात किंवा काहींना त्या फील होतात.
ओके. आणि काही लोक त्यांना फील करू शकतात, पण काहींना दिसतही नाही आणि फीलही होत नाही. परंतु त्यांच्या आयुष्यात ते जे काही मागतात, जे त्यांच्या हायस्ट गुडसाठी असेल, ते 100% मॅनिफेस्ट होतं. आणि देन दे रिअलाइज की ओके, माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडली, खूप वर्षांनी घडली, किंवा मी मागितली आणि चटकन माझ्या आयुष्यात हे आलं. सो त्यांना जाणवते की देर इज म्हणजे एका आपल्या माणसाला लिमिटेशन्स आहेत, आणि ज्या अर्थी ही गोष्ट अशा पद्धतीने जोडून आली, ही कुठलं तरी दैवी कार्य आहे. राईट. असं होतं कधीतरी, आपल्याला माहिती असतं की हे गोष्ट नाही होणार आहे. ऑफिसमध्ये मला बरेचदा मेसेज येतो काही महिलांचा की मॅम ऑफिसमध्ये माझ्याकडनं ही XYZ चूक झाली आहे आणि आत्ता खरंच ॲक्च्युली नाही होणार. म्हणजे आत्ता मला एक तर टर्मिनेशन लेटर मिळेल और खूप ओरडा मिळणार, ते वर्क नाही होणार. सो अशा वेळी आपल्याला एंजल मदत करतात. कारण ह्या जेव्हा गोष्टी आयुष्यात अशा घडतात की ओके, आता माझ्या ही गोष्ट कुठलाही माणूस मला मदत नाही करू शकणार, तेव्हा सेलेस्टियल बिंग मदत करतात. कारण आपल्या हातातून जेव्हा गोष्टी जातात, आपल्या कर्मात किंवा ॲक्शन आपण जिथे घेऊ शकत नाही किंवा आपण त्या करेक्ट करू शकणार नाही आहोत, तिथं द मॅजिकली मिरॅकलसली एंजल्स मदत करतात. सो आपल्या आयुष्यात असतात का अशा गोष्टी? आर यू रेडी की येस, माझ्या आयुष्यातही अशा गोष्टी घडाव्या? किंवा कोणी एक्सपिरियन्स केला असेल, एंजल पार्टिसिपंट ज्यांनी एंजल वर्कशॉप ऑलरेडी केला आहे त्यांना अनुभव आला असेल. होतं आपल्यासोबत अशा गोष्टी. सो या गोष्टी आपल्या आयुष्यात आपले देवदूत घडवून आणतात. देवदूत, बऱ्याचशांचा प्रश्न असतो की देवदूत मग फक्त ख्रिश्चॅनिटी किंवा इतर संस्कृतीमध्ये आहे का? नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा एंजल्स आहेत. आपले एंजल्स कोण आहेत? आता मी एक्झाम्पल देते तुम्हाला. सो आर्कएंजल मायकेल इज अ हिलिंग एंजल. जेव्हाही कुठे ऑब्स्टॅकल्स असतील, एनिथिंग ऑब्स्टॅकल हिलिंग हवं असेल, देन आर्कएंजल मायकेल इज देअर फॉर युअर हेल्प. राईट. सो आर्कएंजल मायकेल प्रमाणेच कार्तिकेय आपल्या मदतीला येतात. बरेचदा वस्तू हरवली तरी कार्तिकेयचा मंत्र दिला जातो. बरोबर, आपण मंत्र देतो. तसंच जेव्हा तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल, आपण कोणाला मागतो? कार्तिकेय किंवा हनुमानजींना मागतो. सो प्रत्येक संस्कृतीमध्ये देवदूत आहेत. आपल्याकडे यक्ष यक्षिणी आहेत. ओके. यक्षांचा राजा कोण आहे? कुबेर आहे. बरोबर. आपण दिवाळीत इन्व्होक करतो, प्रार्थना करतो आणि रिझल्ट चटकन येतो. बऱ्याचशांचा अनुभव असेल की जेव्हाही ते कुबेराची यंत्रस्थापना करतात किंवा प्रार्थना करतात, त्यांना रिझल्ट फास्ट येतात. किती जणांना हा अनुभव आहे? दिवाळीच्या वेळेस जेव्हा आपण कुबेराला प्रार्थना करतो, येस, फास्ट येतात रिझल्ट. आपल्याकडे अप्सरा पण आहेत. आता अप्सरा म्हणजे काय? आता आपल्या माइंडमध्ये एक इमेज आहे की अप्सरा म्हणजे अगदी अशी सुंदर स्त्री आणि तिने ते छान असे वस्त्र परिधान केले, अशी स्त्री. बरोबर. पण अप्सराला जर तुम्ही इन्व्होक कराल ती तशीच तुमच्या समोर येईल असं नाहीये. मला सकाळी जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला तेव्हा मला लक्षात आलं की हो, काहींना हा प्रश्न असू शकतो की त्यांना कोणत्या स्वरूपात एंजल दिसणार आहेत. ठीक आहे. सो प्रत्येक वेळी तुम्हाला विंग असलेले एंजलच दिसतील असं नाही. जर तुमच्या मनात असेल, तुमच्या माइंडमध्ये एक इमेज असेल व्हिज्युअलाइज्ड की ओके, माझे एंजल्स अगदी सिम्पल असतील, ह्युमन फॉर्ममध्ये असतील, किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्या संस्कृतीमध्ये जे एंजल्स आहेत, अप्सरा आहेत, यक्ष आहेत, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसावे तर ते त्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसतील. प्रत्येकाला दिसतीलच का? नाही. हायर इंट्युटिव्ह पर्सन्सला ते दिसायला लागतात, किंवा तुम्ही खूप काळ जेव्हा एंजल्सला कनेक्ट होतात. पण तुमच्या आयुष्यात एंजल तुम्ही ज्या क्षणाला इन्व्होक करतात, ओके, त्या क्षणाला येतात. याची मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते, याची मी तुम्हाला खात्री देऊ शकते. नॉट नेसेसरी की ते तुम्हाला दिसायलाच हवे, फील व्हायलाच हवे. ओके. सो आज आपण हिलिंग पण घेणार आहोत. तुम्हाला जर आज एंजल फील करायचे असतील, आत्ता या क्षणाने, कारण आत्ता जेव्हा आपण वर्कशॉप घेतोय, जेव्हाही आपण कुठलाही वर्कशॉप जॉईन करतो, खूप हायर एनर्जीज असतात, खूप. आणि त्या मोमेंटला तुम्ही जेवढे वर्कशॉपला आता पार्टिसिपंट आहात, तुम्ही त्या एनर्जीला ऑटोमॅटिकली अट्यून झालेला आहात. राईट. सो जेव्हा आपण हिलिंग घेणार आहोत, जेव्हा मी तुमचं हिलिंग घेणार आहे, यू विल एक्सपिरियन्स द डिव्हाइन एंजल इन युअर लाईफ. ठीक आहे. सो एंजलसाठी काही प्रश्न आहे का? अजून कुणाला काही प्रश्न असेल तर प्लीज चॅटबॉक्समध्ये कमेंट करा.
एंजलची मदत आपण कशासाठी घेऊ शकतो? मला सकाळीच कोणीतरी मेसेज केला होता की मॅम माझा मुलगा एक्झामला जातो, तर मी तेव्हा तर तिथे मी ऑलवेज नसेल, पण सिली मिस्टेक होतात, त्याच्या हुशार आहे. ओके, सिली मिस्टेक होतात पण तो खूप हुशार आहे. सो मी काय करू शकते? मी तिथे एंजलची हेल्प घेऊ शकते का? येस, 100% तुम्ही एंजलची हेल्प घेऊ शकता. तिथे तुम्ही तिथे नसलात त्याच्यासोबत तरी तुम्ही घरात बसून एंजलला, त्या विद्यार्थ्याच्या गार्डियन एंजलला प्रार्थना करू शकता की प्लीज डिअर गॉडेस लक्ष्मी, लॉर्ड नारायणा, मा सरस्वती, माय सन, त्याचं पूर्ण नाव घ्या, मुलगी असेल तर तिचं पूर्ण नाव घ्यायचे, प्लीज प्रोटेक्ट माय चिल्ड्रन. त्याला मराठीतून, तुम्हाला मराठीतून म्हणायचं असेल तर तसं म्हणू शकता. प्लीज काउन्सिल हर, त्याला समज, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आणि विजडम निर्माण करा. त्याच्याकडनं पूर्ण पेपरची त्याला समज निर्माण करा. त्याने योग्य प्रश्नांना निवड करू देत आणि निवडलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं त्याला आठवू देत आणि त्याच्याकडून व्यवस्थित अगदी अचूक पद्धतीने लिहून पण घ्या. दिस ऑर बेटर, थँक्यू. एवढं सिम्पल आहे. लँग्वेज इज नॉट मॅटर. तुम्ही इंग्लिशमधनं म्हणू शकता. बरेचदा मी इंग्लिशमधनं प्रेयर देते, मग काहींचं म्हणणं असतं की मॅम इंग्लिश नाही कळत आहे. कम्प्लिटली फाईन. मराठीतूनही तुम्ही म्हणू शकता. मी शिकवते नेहमी की मराठीतूनही तुम्हाला कसं करायचं आहे. ओके, कशा पद्धतीने प्रार्थना म्हणायची आहे. राईट. सो तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता, बरेचदा असं होतं की आपण काहीतरी रील बघितलेलं असतं आणि जेव्हा आपण ॲक्च्युली ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला ते आठवतं. मग आपल्यासोबत पण असं होईल का, असा बऱ्याचशांना प्रश्न पडतो. ठीक आहे, तो एक आपला ब्रेन आपल्याला अवेअर करण्यासाठी तसा तो माइंडमध्ये तो एक्सपिरियन्स पॉपअप करतो. राईट. पण त्या निगेटिव्हिटीमध्ये राहण्यापेक्षा आपण जर त्यावेळी एंजलला इन्व्होक केलं, बिलीव्ह मी, मी जेव्हाही ट्रॅव्हलिंग करते मी एंजलला इन्व्होक करते आणि आय कॅन सी की एंजल दोघं बाजूला आहेत. मी माझ्या आयुष्यामध्ये एंजल्स आणि त्यांचा एक्सपिरियन्स डे टू डे लाईफमध्ये घेते. इव्हन मी जेव्हा टॅरो सेशन घेते, यू वोंट बिलीव्ह, मी प्रत्येक वेळी जेव्हा एंजलला इन्व्होक करते पार्टिसिपेंटसाठी आणि त्यांच्या बऱ्याच गोष्टी एंजल मला सांगायला लागतात आणि सांगायला म्हणजे त्यांची पर्सनल माहिती नाही, जे त्यांना गायडन्स गरजेचं आहे. आणि त्यावेळी मी त्यांना जेव्हा त्या गोष्टी सांगते त्यांना वाटतं की त्या मला म्हणतात की मॅम तुम्हाला कसं कळलं? सो मला काहीच कळत नाही आहे. थ्रू इंट्युशन एंजल मला मेसेज देत असतात आणि मी तो त्यांना सांगत असते की ओके, हा डिसिजन आहे, हा तुम्ही प्लीज या पद्धतीने घ्या किंवा त्याच्यासाठी थांबा, थोडं 1 वर्ष हा निर्णय घेऊ नका. सो आपल्या डे टू डे लाईफच्या डिसिजनमध्ये सुद्धा एंजल खूप मदत करतात. मी नेहमी टॅरो सेशनमध्ये एंजल एक्सपिरियन्स करते. प्रत्येकासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. तुम्हाला ते वेळोवेळी गायडन्स देतात. बरेचदा आपले निर्णय चुकतात, तुम्ही ॲग्री कराल. आपण कन्फ्यूज असतो, हे घर घ्यायचं आहे का, हे नाही घ्यायचं आहे, स्कूल हे चूज करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. ओके, मी आज ह्या डॉक्टरांना चूज, हे तर खूप मोठं आहे. चांगला डॉक्टर मिळणं हल्ली आपण म्हणू शकतो की आपल्या नशिबाचाच एक पार्ट आहे. ओके, सो योग्य डॉक्टरपर्यंत आपल्याला पोहोचवणं किंवा 2-3 डॉक्टरांपैकी आपल्या कुणाला तरी योग्य डॉक्टर जे आपल्याला योग्य ट्रीटमेंट देतील त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, इथे सुद्धा तुम्हाला एंजलची खूप मदत होते. तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते गाईड करतात. प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने मेसेज देतील, पण तुम्हाला 100% मेसेज येतो. वेगवेगळ्या माध्यमातून असेल, कुठल्या व्यक्तीच्या असेल, प्राण्याच्या माध्यमातून असेल, और तुम्हाला स्वतःला थॉट येईल की ओके मला हे करायचं किंवा हे नाही करायचं आहे. आणि तुम्हाला गायडन्स मिळेल फ्रॉम युअर एंजल्स, फ्रॉम युअर गार्डियन एंजल्स. काहींना 1 गार्डियन एंजल्स असतात, काहींना 2 असतात, काहींना 2पेक्षाही जास्त असतात. ओके, सो तुमच्या ज्या काही मॅनिफेस्टेशन आहे, विश असतील, त्या मॅनिफेस्ट होण्यासाठी एंजल तुम्हाला मदत करतात. डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला अनुभव येतो की तुम्हाला किती किती लेवलला मदत करतील. आता चॅटबॉक्समध्ये कोणीतरी आय गेस कुकिंगचं टाकलेलं होतं, मी पूर्ण वाचलं नाही. येस, कुकिंगमध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा अन्न शिजवताय, यू जस्ट प्रे की हे जे फूड आलं आहे, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स असतील, हे सर्वांना प्लीज क्लीन्स करा, त्याची एनर्जी क्लीन्स करा. तुम्ही तुमच्या वास्तू क्लिनिंगसाठी एंजलला इन्व्होक करू शकता की आर्कएंजल मायकेल, आणि मी वेगवेगळी नावं तुम्हाला सांगते, त्या एंजल्सला तुम्ही प्रॉपर, मी तुम्हाला प्रेयर आणि सर्व देत असते वर्कशॉपमध्ये. सो तुम्हाला ते क्लीन्स कसं करायचं, तुमची वास्तूची एनर्जी चांगली कशी ठेवायची. कोणीतरी तुमच्या घरात येऊन गेलं, त्यांचं इंटेन्शन चुकीचं नसेल, पण ती व्यक्ती ॲक्च्युली खूप निगेटिव्ह असेल. ओके, तर तुम्हाला त्यावेळी त्या व्यक्तीची
गेल्यानंतर जे काही त्यांची एनर्जी आहे ती क्लीन्स करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एंजल मदत करतात. ऑफिसमध्ये जे काही निगेटिव्हिटी असेल और तुमचे कॉलिग्स असतील जे तुम्हाला त्रास देत असतील, इंटेन्शन चांगलं नसेल, तर त्यांच्यापासून सुरक्षा प्रोटेक्शन देऊन तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं बरेचदा काहींना सवय असते की थोडंसं चुकीच्या माहिती आपल्याबद्दल पसरवणं, राईट, आउट ऑफ जेलसी. पण तिथे सुद्धा तुमचे एंजल्स तुम्हाला मदत करतात. त्या सर्वांपासून ते होल्ड यू इन द डिव्हाइन गोल्डन लाईट, पूर्ण तुमच्या भोवती आवरण करतात, जेणेकरून कुठलाही हार्मफुल एनर्जी और हार्मफुल एनिथिंग, सायकिक अटॅक और समथिंग, तुम्हाला त्याच्यापासून ते ऑफिस प्लेसमध्ये सुद्धा वाचवतात. तिथे सुद्धा ते तुम्हाला प्रोटेक्ट करतात. आता जेव्हा एक व्यक्ती तुमच्याबद्दल काहीतरी रुमर्स पसरवत असेल तेव्हा तुम्ही तिथे नाही आहात, बरोबर, बट युअर गार्डियन एंजल विल मेक शुअर की तुम्ही त्या सर्व एनर्जीपासून तुम्ही प्रोटेक्ट राहताय. ते त्यावेळी काही करतील, काउन्सिल करतील और समथिंग, बट मेक शुअर की ते तुमच्याबद्दल जे रुमर पसरवलं जात आहे त्यापासून तुमचं प्रोटेक्शन करतील. त्या गोष्टी तिथं थांबवतील और दे विल चेंज. दे आर सेलेस्टियल बिंग, दे कॅन डू एनिथिंग फॉर यू. ओके, बऱ्याचशांचं म्हणणं असतं की मॅम नाते माझ्या रिलेशनशिपमध्ये मदत करतील का, माझा हस्बंड तर काउन्सिलिंगला यायला तयार नाही. परवाच्याच मला व्हॉट्सअप मेसेज आहे की मी माझ्या बाजूने सर्व करेल मॅम, माझे मिस्टर नाही येणार काउन्सिलिंगला किंवा ते टॅरो पण नाही घेणार, सो मी माझ्या बाजूने काय करू. सो या सिच्युएशनमध्ये मग ते रिलेशनशिप कुठलंही असो, मुलांचं असू देत, टीनेजर मुलांबरोबर तुमचं असू देत, और तुमचं रिलेशनशिप हस्बंड वाईफचं असू देत, और एनिथिंग, ऑफिस रिलेशन, बॉस और कॉलिग, एम्प्लॉई, कोणी असू देत. सो तिथे जेव्हा अशी सिच्युएशन येईल की तुम्हाला त्या व्यक्तीला पर्सनली तुम्ही समजवू शकत नाही आहे, सो देर आर एंजल्स. तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला फक्त प्रेयर कशी करायची आहे, तुम्हाला आत्ता ह्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी काय करायचं आहे. तुम्हाला एंजल्सला प्रे करायचं आहे की XYZ अशी सिच्युएशन आहे, हा व्यक्ती आहे आणि याला माझ्याबद्दल जे काही मिसअंडरस्टँडिंग आहे ते दूर व्हावे. हजबंड असेल तर प्लीज काउन्सिल हिम की त्यांना जे काही नात्याबद्दल जे काही त्यांच्या माइंडमध्ये मिसअंडरस्टँडिंग्स असतील किंवा कुठे ब्लॉक असेल तर तो प्लीज रिमूव्ह व्हावा. कुठे लॉयल्टी इश्यू असतील तर ते प्लीज रिमूव्ह व्हावे. आणि आमच्या दोघांमध्ये, हजबंड वाईफमध्ये, लव, अंडरस्टँडिंग आणि सोल टू सोल कनेक्ट तयार व्हावा. आता हे कसं होणार आहे ते एंजलवर सोडून द्यायचं, ठीक आहे, आपण इन्स्ट्रक्शन नाही द्यायचं, ते सर्व सांभाळून घेतात. प्रत्येकाला वाटतं ना माझ्यासाठी कोणीतरी असं असावं, आपल्या सामान्य लोकांसाठी कोणी गॉडफादर नसतं, राईट, ठीक आहे. सो एंजल्स सर्व सांभाळून घेतात. तुम्हाला फक्त प्रेयर करायचं आणि तुमचा जॉब डन होतो. नंतर पुढचं सर्व एंजल्स बघतात. तुम्हाला काहीही करण्याची नंतर गरज नसते, फक्त थँक्यू, ग्रॅटिट्यूड नक्की शो करायचा असतो, राईट. तुमच्या नोकरी असेल, पैसा असेल, किंवा अगदी आपण म्हणूया की लग्न होत नसेल, तर मी अशाही केसेसमध्ये बघितले की लग्न होत नसेल तर मी त्या मुलींना किंवा मुलाला प्रार्थना देते आणि त्यांना सांगते की तुम्ही ही प्रार्थना डेली म्हणायची किंवा आठवड्यातून एक वेळ. कशासाठी, तर जो योग्य व्यक्ती आहे, तुमचा सोल कनेक्ट तुमच्या आयुष्यात तुमचा लाईफ पार्टनर म्हणून यावा. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की बऱ्याच लोकांची लग्न अगदी फक्त नावाला लग्न असतात किंवा ती टिकतच नाही. तर जर आपण कार्मिक पार्टनर बरोबर कनेक्ट झालो, त्याच्याशी आपलं कार्मिक कनेक्शन आहे, तेव्हा 100% नातं तुटतं. सो ज्यांची मॅरेजेस राहिलेली, त्या जेव्हा मुली आणि मुलं मला कनेक्ट होतात, मी त्यांना 100% प्रेयर देते, कारण आपल्याला सोलमेट आपला जो आहे त्याच्याबरोबर कनेक्ट व्हायचं आहे, राईट. सो कार्मिक रिलेशनशिपमध्ये आपल्याला जायचं नाही, तिथे फक्त सफरिंग्स असतात. आणि जर कोणी आत्ता ऑलरेडी त्या तशा नात्यामध्ये असेल तर जे कार्मिक बॅगेजेस दोघं घेऊन आलेले आहेत ते क्लिअर होण्यासाठी सुद्धा एंजल खूप सुंदर पद्धतीने, खूप इझिली, कम्फर्टेबल मॅनरमध्ये आपल्याला हेल्प करत असतात. काहींचं म्हणणं आहे की मॅम आम्ही प्राणिक हिलर किंवा रेकी हिलर आहोत, तर मेक शुअर की तुम्हाला एंजल, जर तुम्ही एंजलला हेल्प मागितली हिलिंगसाठी तर ते 100 टाईम फास्ट होणारी हिलिंग, राईट. ह्युमनच्या एनर्जीपेक्षा एंजलची एनर्जी आणि त्यांचा स्पीड आणि ते काम करण्याची पद्धत खूप फास्ट आणि इफिशियंट आहे. तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल की आत्ता आपण ती प्रॅक्टिस करत नाही, तांत्रिक याच्यात ते जाते, पण यक्षांची मदत घेतली जाते.
खूप पैसा अमाप पैसा हवा असेल तर. ओके. पण आपण ते बरेच लोक का नाही करत, यक्ष किंवा अप्सरा, मी सुद्धा ते प्रॅक्टिस नाही करत. ओके. का नाही करत? कारण तिथे भरपूर गोष्टी असतात. तिथे तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स असतात, तुम्हाला तिथे बरेच नियम फॉलो करायचे असतात. पण व्हेन यू कम टू एंजल, ओके, आर्कएंजल, मी जे 15 एंजल तुम्हाला शिकवणार आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठलेही नियम नाही आहे. तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता, तुम्ही झोपलेला असताना सुद्धा अगदी झोपण्यापूर्वी 5 मिनिट्स तुम्हाला वेळ असेल तुम्ही एंजलला प्रे करू शकता. दिवा अगरबत्तीची गरज नाही, नथिंग. फक्त तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनात त्यांचा विचार करायचा आहे आणि ट्रस्ट ठेवायचा आहे. ओके. सो खूप सोपं आहे एंजलला कनेक्ट होणं, खूप हार्ड नाही आहे, खूप असं कॉम्प्लिकेटेड नाही आहे की बापरे आता माझं चुकलं वगैरे. ओके. सो ओके. अनुश्री म्हणतायत की व्यवसाय वाढीसाठी काय उपाय सांगा, स्पिरिच्युअल ऑर प्रेयर. जर तुम्ही माझ्या फेसबुक पेजला किंवा फेसबुक ग्रुपला गेला तर तिथे ऑलमोस्ट सर्व रेमेडीज दिलेल्या आहेत. ओके. आणि पर्सनल रेमेडीज आर चार्जेबल. ओके. आणि आत्ता हा जो वर्कशॉप आपण घेतोय, आता हे जे सेशन मी घेते हे कम्प्लिटली फक्त एंजल हिलिंगसाठी आहे. ओके. एंजलची माहिती आय होप मी तुम्हाला भरपूर दिलेली आहे. बऱ्याचशांचं म्हणणं असतं की आम्ही एंजलचं आयुष्यात इन्व्होक करून करायचं काय. तर मी तुम्हाला वेगवेगळ्या सर्व सांगितल्या लाईफच्या एरियाज की जिथे तुम्ही एंजल इन्व्होक करू शकता. ठीक आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर आपल्याला एक सपोज आपल्या शहरात एक काम करून घ्यायचं आहे, छोटंसं काम आहे, तर तुम्ही ते आपल्या प्राईम मिनिस्टरला सांगितल्यानंतर होईल लगेचच, की तुम्ही आपल्या सिटीतला जो ॲप्रोप्रिएट पर्सन आहे ते छोटं काम जो करून देणार असेल त्याला सांगितलं तर फास्ट होईल? हो, गेलेल्या व्यक्तीबद्दल मेसेज देतात. माझ्या एका टेरो सेशनमध्ये एक लेडी होतं, सेशन सुरू झालं आणि आय जस्ट हर्ड द मेसेज फ्रॉम एंजल की त्यांची आई जी आहे ती आता सुखरूप आहे आणि त्यांनी आता रडू नये. त्यांना रात्री स्वप्न पडायची. मी त्यांना सांगितलं की तुम्ही दररोज रात्री फ्रिक्वेंटली तुम्हाला स्वप्न पडतात तुमच्या आईची आणि तुम्ही जाग्या होता. सो त्यांना भिवू नका. तुमची आई तुम्हाला अजूनही प्रेम करते आणि काळजी घेते तुमची. सो ती तुमच्यावर आत्ताही ब्लेसिंगचा कृपेचा वर्षाव करते वरतून. तिच्या एनर्जीला भिवू नका. खूप स्मूदिंग एनर्जी आहे तुमच्या आईची. आणि आता त्यांनी सांगितलंय की तुमचा जो मेसेज येतो, त्यांना मी आता मेसेज नाही सांगू शकत, एक मेसेज होता तो डिलिव्हर झाल्यानंतर त्या पुन्हा स्वप्नात नाही येणार. आणि ॲक्च्युली मला त्यांचा 8 दिवसानंतर मेसेज आला की आत्ता आई माझ्या स्वप्नात येत नाही. सो असेही अनुभव मी घेतलेले आहेत. मी जेही तुम्हाला सांगते हे सर्व माझ्या एवढ्या वर्ष मी 2016 पासून यामध्ये आहे आणि त्याचा अनुभव सांगते. येस, व्हिज्युअलायझेशन इज नेसेसरी, पण तुम्हाला फक्त प्रेयर म्हणायची. जरी व्हिज्युअलायझेशन बऱ्याचशांना नाही होत, तुम्ही ऑडिटरी असल्यामुळे, सो ऑडिटरी लोकांना व्हिज्युअलायझेशन नाही होत, इट्स कम्प्लिटली फाईन. का तनुजाचं म्हणणं आहे की हे जे नंबर्स आहेत 11 और ते कुठे दिसतात, तर आपल्याला मोबाईलवर दिसू शकतात, कारच्या किंवा कुठल्याही वाहनाच्या मागे दिसू शकतात, बऱ्याच ठिकाणी दिसतात. म्हणजे कुठल्या तरी भिंतीवर लिहिलेलं दिसू शकतं. मला बसवर एके दिवशी नंबर दिसले होते. मी माझ्या माइंडमध्ये विचार करत होते, मला आन्सर हवं होतं एका गोष्टीचा आणि माझ्या समोर ती बस आली आणि माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. सो तिथे मेसेज येतात, तुम्हाला डाउनलोड होतात मेसेजेस, कुठल्याही पद्धतीने तुम्हाला मेसेज मिळू शकतात. येस, व्यवसाय वाढीसाठी, जॉब मिळण्यासाठी, लग्न होण्यासाठी, लग्न छान टिकून राहण्यासाठी, भरपूर पैसा मिळण्यासाठी, लोन आपलं असेल तर ते क्लिअर होण्यासाठी, अडकून पडलेला पैसा मिळण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी. ओके. जे तुम्ही म्हणाल त्याच्या सर्वांसाठी प्रेयर आणि रिच्युअल्स दिले जाणार आहे वर्कशॉपमध्ये. आत्ता मी तुमचं हिलिंग घेणार आहे, जस्ट टू ट्यून यू. तुम्हाला एक अट्यूनमेंट आपण म्हणूया काइंड ऑफ, ती मी देणार आहे आज. एंजलच्या प्रेयर कशा शिकायच्या, इन्व्होक कसं करायचं, इट्स अ लेंदी प्रोसेस. आता मी तुमच्यासाठी इन्व्होक करणार आहे ती मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये शिकवणार आहे, जो मी 27 पासून घेणार आहे. राईट. काय क्वेश्चन मी वाचते तुमचे? ओके. ओके. आय होप की सर्व क्वेश्चन मी घेतलेले आहेत एंजल्स आणि त्याच्या रिलेटेड. एंजल खूप
खूप सिंपल आहेत. तुम्हाला फक्त आणि चांगले अनुभव येतील. मी जे वर्कशॉपमध्ये शिकवणार आहे ते फॉलो करा. गुगलला किंवा हॉलिवूड मूव्हीज बघू नका. जसं आपण वेगवेगळ्या काल्पनिक गोष्टी हॉरर मूव्हीज बनवल्या जातात तसेच वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन बनवले जातात. प्लीज गुगल आणि त्याच्यामध्ये अडकून पडू नका. ते काहीही सांगतात, तिथले इन्फॉर्मेशन ऑथेंटिक नाही आहे. ओके, तुम्ही बुक्स वाचा, तिथून तुम्हाला एंजलची चांगली इन्फॉर्मेशन मिळेल. जसं आपल्या बॉलिवूडमध्ये बऱ्याचशा मूव्हींना एक्झॅगरेट करून सांगितलं जातं, राईट? तसं सेम एंजल्सबद्दल पण भरपूर कॉन्टेंट गुगलला किंवा मूव्हीजमध्ये दाखवला जातो. प्लीज त्यात अडकून पडू नका. बऱ्याचशांचं म्हणणं असतं की मॅम मला खूप एकटं वाटायचं माझ्या आयुष्यामध्ये आणि ज्या क्षणाला मी एंजलला कनेक्ट झाले, ज्या क्षणाला मी वर्कशॉप केला, मला वाटतच नाही की मी एकटी आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या अराउंड असते, चांगली लोक मला कनेक्ट होतात, चांगली बुक्स मला वाचायला मिळाली. म्हणजे मला वाटतच नाही की आता माझ्या आयुष्यामध्ये खूप हर्डल्स आहेत. ॲटोमॅटिकली बरेचदा माझे हर्डल्स निघून जातात आणि देन आय रिअलाइज की ओके, हा इशू येऊ शकला असता पण तो आता आलाच नाही. डे टू डे लाईफचे भरपूर प्रॉब्लेम संपून गेलेत. सो एंजल्स मिरॅकल्सचं मी म्हणजे सेशन कमी पडेल एक सांगायचं असेल तर. ठीक आहे. सो एंजल तुम्हाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा गायडन्स देत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक संस्कृतीमध्ये एंजल्स आहेत. वेगळं असं काहीच नाही आहे. फक्त त्यांना इन्व्होक कसं करायचं, आपण त्यांना आयुष्यात बोलवायचं कसं, किंवा ते तुमच्या आयुष्यात ऑलरेडी असतील, ज्यांना नंबर दिसत आहेत, बटरफ्लाईज दिसत आहेत, कॉईन्स दिसत आहेत, ज्यांना बऱ्याच ठिकाणी फिदर्स दिसतात, म्हणजे अशक्य ठिकाणी त्यांना एखादं दिसतं, बरेच फ्रिक्वेंटली रेनबोज दिसतात. सो हे ज्यांना दिसते म्हणजे ऑलरेडी तुमच्या आयुष्यात एंजल्स आहेत. पण त्यांना कम्युनिकेट कसं करायचं, त्यांचा तुमच्या आयुष्याच्या डे टू डे लाईफमध्ये वेगवेगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट होण्यासाठी मदत कशी करायची, हे तुम्हाला मी शिकवणार आहे. पण 27च्या माझ्या वर्कशॉपमध्ये. आज आपण आत्ता हिलिंग स्टार्ट करूया. रेडी? हिलिंगसाठी सर्व रेडी आहात? येस. एक अजून एक्सपिरियन्स सांगते, मला जस्ट आठवला. परवा माझ्या सेशनमध्ये एक लेडीने मला सांगितलं की डॉक्टरने तिला सांगितलं की तिचा ॲक्च्युली फॉलिकल इश्यू येतो आहे. बऱ्याच म्हणजे तिचा मेंदू जो हार्मोन बॅलन्स करतो आणि जनरेट करतो, त्याचा ओव्हरी आणि फर्टिलिटी ऑर्गन्सशी संबंध तुटला आहे. व्हॉट एव्हर द रिझन्स. ओके. सो आता तो कसा एस्टॅब्लिश करायचा, मी त्यांना एक प्रेयर दिली तयार करून आणि मी त्यांना सांगितलं की ओके, तुम्ही ह्या पद्धतीने म्हणा. आणि बिलीव्ह मी, काही दिवसात त्यांचा मेसेज आला की मॅम मला स्वतःला माझ्या शरीरात चांगले बदल जाणवत आहेत, सिम्पटम्स चांगले जाणवायला लागलेत. आत्ता अजून मी पुढची प्रोसिजर केलेली नाही पण माझे रिपोर्ट नॉर्मल यायला लागलेत. सो ही अचिव्हमेंट असते. आता मला सांगा, ब्रेनचा आणि तुमचा जर कुठल्या ऑर्गनशी संबंध तुटलेला आहे, कनेक्शन तुटलेलं असेल, तर ते कळण्यासाठी कितीही तुम्ही वेगवेगळ्या हिलिंग घ्या, पण अचूक ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाले, स्त्रीचं शरीर भरपूर कॉम्प्लिकेटेड असतं, राईट? आणि ही प्रेग्नन्सी प्रोसेस तर खूप खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तर काय इश्यू आहे तो फाइंड आउट करून तो हील करणं, हे फक्त आणि फक्त तुम्हाला सांगते एंजल करू शकतात, देवदूतच करू शकतात. ठीक आहे. सो आपल्याकडे नारायण, आपण वाचलंय बघा पुराणात की नारायण असायचे, ते खाली जे लोक असायचे त्यांचे दुःख वगैरे बघायचे आणि ते देवाला जाऊन सांगायचे की याला याला प्लीज मदत करा, याला कृपा करा, याला पैसा द्या, याला मूलबाळ द्या. आठवतंय? आपण खूप असे वाचलंय. सो नारायण काय आपल्यासाठी, सॉरी नारायण नाही, नारद. सो नारद आपल्यासाठी कोण आहेत? एंजलच आहेत, राईट? सो तुम्ही कनेक्ट करू शकता. प्रत्येक संस्कृतीमध्ये एंजल आहेत. येस, नारद मुनी. सो कार्मिक इश्यू असेल, बरेचदा असं असतं की प्रॉब्लेम काहीच नसतो पण कार्मिक इश्यू असतो. सो तो कार्मिक इश्यू सुद्धा रिझॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एंजल्स खूप खूप मदत करतात. चलो, ऑलरेडी मेडिटेशन स्टार्ट करूया. स्पाइन स्ट्रेट ठेवा किंवा तुम्ही लेटून घेऊ शकता. मेडिटेशन झाल्यानंतर आपण एंजल कार्ड रीडिंग घेणार आहोत. सो तुम्ही तुमचे प्रश्न तिथे विचारू शकता. स्पाइन स्ट्रेट. टेक अ डीप ब्रीथ.
जोपर्यंत तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणार नाही, तुमची फ्रिक्वेन्सी अप होणार नाही. सो येणारा आणि जाणारा श्वास त्यावर लक्ष केंद्रित करायचे. मध्येच कोणीही डोळे ओपन करणार नाही. क्लोज युअर आईज. फोकस ऑन युअर ब्रीदिंग. I invoke Archangel Michael and Archangel Metatron for you. Focus on your breathing. Then focus on your aura. स्वतःच्या भोवती सोनेरी रंगाचं प्रकाशवलय बघायचंय. Great. Now visualize you are sitting on a beautiful crystal chair. Visualize करायचे की तुम्ही एका सुंदर गुलाबी रंगाच्या रोज क्वार्टच्या क्रिस्टल चेअरवर बसलेला आहात, किंवा कुठलीही सुंदर चेअर जी तुम्हाला वाटते की ती सुंदर आहे. आजूबाजूला रम्य निसर्ग, रम्य असं वातावरण आहे. खूप असा छान रोज ॲरोमा येतोय. तुम्ही जिथं बसलेले आहात तिथं भरपूर ऑक्सिजन आणि चांगला प्रकाश आहे. यू आर हॅपी. आनंद तरंग तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये फिरत आहेत. तुमची प्रत्येक पेशी ही आनंदी आहे, चैतन्यमय आहे. तुम्ही जेव्हा श्वास घेताय, तुम्ही आनंद, सुख, समृद्धी आणि हिलिंग आणि ग्रीन लाईट आणि गोल्डन लाईट इनहेल करत आहात. आणि सोडताना तुम्ही सर्व त्रासदायक नकारात्मक एनर्जी करड्या रंगाच्या फॉर्ममध्ये बाहेर काढत आहात. यू आर एक्सेलिंग ऑल स्ट्रेस अँड निगेटिव्हिटी. ग्रेट. यू आर फीलिंग स्ट्रेस फ्री. तुमचं संपूर्ण शरीर तणावरहित झालेलं आहे. तुमची प्रत्येक पेशी चैतन्यमय आहे. आता ह्या चैतन्याच्या आणि आनंदाच्या तरंगांमध्ये स्वतःचं संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा एकरूप होऊ द्यायचा आहे. Now visualize the Archangel Michael around you. निळ्या रंगात वस्त्र धारण केलेला, ज्याची एनर्जी खूप सकारात्मक आहे, असा एंजल आर्कएंजल मायकेल तुमच्या जवळ आहे, ज्याच्या जवळ डिव्हाइन लाईट सोर्ड आहे. Now visualize the Archangel Michael is cutting your all cords. आपण वेगवेगळ्या लोकांना, सिच्युएशनला कनेक्ट होतो आणि त्यांच्या कॉर्ड्स आपल्या नाभी चक्राजवळ कनेक्ट होतात किंवा वेगवेगळ्या चक्रांना कनेक्ट होतात आणि त्या आपली एनर्जी शोषून घेत असतात. म्हणून बरेचदा आपल्याला विनाकारण थकल्यासारखं वाटतं. सो आर्कएंजल मायकेल इज कटिंग ऑल युअर निगेटिव्ह, अनवॉन्टेड, हार्मफुल कॉर्ड्स विथ हिज डिव्हाइन सोर्ड. आर्कएंजल मायकेलला तुमच्या नाभी चक्र आणि इतर चक्रांच्या जवळच्या सर्व कॉर्ड, अदृश्य अशा एनर्जीच्या कॉर्ड कट करताना बघा. तुमच्या संपूर्ण शरीराभोवती आर्कएंजल मायकेल त्यांची सोड, डिव्हाइन सोड फिरवत आहेत आणि तुमच्या सर्व कॉर्ड कडून पडत आहेत. यू आर फीलिंग व्हेरी रिलॅक्स. Now visualize Archangel Michael is absorbing your all negativity in his sword. त्यांच्या सोडमध्ये तुमच्या संपूर्ण शरीरातून बाहेर पडणारी निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब केली जाते. एनी निगेटिव्हिटी, सायकिक अटॅक, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, अनवॉन्टेड सिच्युएशन्स
unwanted or negative childhood memories, your past memories, burdens, all your worries are absorbing in that sword. स्वतःच्या शरीरातून त्या सोडमध्ये सर्व निगेटिव्हिटी जाताना बघा. ग्रेट. जोपर्यंत पूर्ण संपत नाही तोपर्यंत बघत राहा की पूर्ण शरीरातून निगेटिव्हिटी त्यात जाते. तुमच्या ओरामधून, चक्रासमधून एक खोल श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. ग्रेट. नाउ वी विल कॉल द आर्कएंजल मेटाट्रॉन. आपण आर्कएंजल मेटाट्रॉनना इन्व्हाइट करणार आहोत. सो व्हिज्युअलाइज द आर्कएंजल मेटाट्रॉन. ज्या फॉर्ममध्ये तुम्हाला वाटते की ते तुमच्याजवळ असावे त्या फॉर्ममध्ये तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. ग्रेट. आर्कएंजल मेटाट्रॉन जवळ एक छान क्रिस्टल आहे, पांढऱ्या रंगाचा क्लिअर क्वार्ट्ज. आर्कएंजल मेटाट्रॉन तो क्लिअर क्वार्ट्ज क्रिस्टल तुमच्या थर्ड आय चक्रावर म्हणजे दोघं भुवयांच्या मध्ये प्लेस करत आहेत, ठेवत आहेत. आणि आपले जे कुठले निगेटिव्ह विचार जे आपण डे टू डे लाईफमध्ये करतो किंवा आपण आपल्या पास्ट लाईफमधून कुठल्या अशा मेमरीज घेऊन आलेलो आहोत, अनहेल्दी बिलीफ घेऊन आलेलो असतो, कुठला फियर असेल, ते सर्व तुमच्या थर्ड आय चक्रामधून आर्कएंजल मेटाट्रॉन त्या वॉन्डमध्ये ॲब्झॉर्ब करत आहेत. Great. Focus on your third eye chakra. Archangel Metatron is absorbing and clearing your third eye chakra. Great. Now visualize the Archangel Metatron is placing the golden stone, crystal stone on your third eye chakra. Archangel Metatron जवळ एक सुंदर गोल्डन रंगाचा क्रिस्टल आहे, गोलाकार शेपचा, आणि ते तुमच्या थर्ड आय चक्रावर प्लेस केला आहे. त्यांनी तो ठेवला आहे टू ॲक्टिवेट युअर थर्ड आय चक्रा. जेव्हा तुमचा थर्ड आय चक्रा ॲक्टिवेट होईल तेव्हा तुम्ही अप्पर रेल्मला चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकाल, त्यांचे मेसेजेस छान पद्धतीने रिसीव करू शकाल आणि ब्लेसिंग्सही अट्रॅक्ट करू शकाल. तुमच्यामध्ये समंजसपणा निर्माण होईल. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही तटस्थपणे बघू शकाल. Visualize Archangel Metatron is activating your third eye chakra. तो सुंदर गोल्डन रंगाचा बॉल तुमच्या दगुभुवयांच्या मध्ये तुमच्या आज्ञा चक्रावर आहे. तुमच्या थर्ड आय चक्रावर गोलाकार असा सुंदर सोनेरी रंग गोलाकार फिरताना बघायचे. ग्रेट. फील दॅट एनर्जी. तुमच्यापैकी काहींना तिथं पल्पिटेशन जाणवत असेल, ट्विंकलिंग होत असेल, काहींना वॉर्मनेस जाणवत असेल. दिस इज अ ब्युटिफुल healing energy which you are absorbing and experiencing. Great. Now Archangel Metatron is removing the stone from your third eye. Now you focus on your third eye and visualize the golden energy on your third eye chakra. आणि तुमच्या थर्ड आय चक्रावर जो सोनेरी रंगाचा प्रकाश पसरलाय तो तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरतोय. तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर, तुमच्या केसांमध्ये, केसांच्या मुळाजवळ, तुमच्या संपूर्ण शरीरावर, तुमच्या ओरामध्ये, चक्रामध्ये
पायापर्यंत तो सुंदर सोनेरी रंग पसरतोय. दिस इज अ कलर ऑफ healing and peace and relaxation. This is a light of healing. Divine energy is all around you. Now visualize the goddess Lakshmi is showering her blessings in the form of lotuses on you. She is smiling. You can feel the soothing energy of Goddess Lakshmi. She is showering the pink and golden beautiful small lotuses on you. And your aura is absorbing that divine energy of lotuses. Smile. Now visualize Goddess Lakshmi is sending 2 angels for you. Goddess Lakshmi, Mahalakshmi, 2 देवदूतांना तुमच्याजवळ पाठवते टू हील यू. कुठेही तुमच्या शरीरात पेन असेल तर गॉडेस आरोग्य लक्ष्मी देवदूतांना पाठवून तुमचा तो पेन हील करणार आहे. तुमच्याजवळ जे देवदूत आलेले आहेत त्यांनाही तुम्हाला हील करू देत तुमच्या संपूर्ण शरीराला. जिथे कुठे पेन असेल तिथं स्मूथिंग हिलिंग एनर्जी प्लेस होऊ देत. ग्रीन कलर प्लेस होऊ देत. जे देवदूत आहेत ते रूट कॉज, जो काही रूट कॉज आहे तुमच्या पेनचा तो रिड्यूस करण्याचा प्रयत्न करत आहेत. You are secure and safe. You are happy and enjoying the process of healing. In your mind, you can say thank you to all angels and Goddess Lakshmi for healing. Universe loves the gratitude. Very good. Now again, focus on your third eye chakra. तुम्ही हायर रेल्मला, हायर व्हायब्रेशनला अट्यून झालेला आहात. याच स्थितीमध्ये मनात कुठलीही एक तुमची इच्छा असेल जी आत्ता पूर्ण व्हावीशी वाटत असेल, जी रिअलिस्टिक असेल, थर्ड आय चक्रावर फोकस करून त्या विशबद्दल व्हिज्युअलाइज करायचे किंवा ती मनात म्हणायची आहे. Great. Great. Now you can relax. आता ह्या आनंद आणि चैतन्याच्या स्थितीतून या हिलिंगच्या एनर्जीमध्ये तसंच राहून स्वतःला कॉन्शियसनेसमध्ये आणायचं आहे. दोघं हात जवळ घेऊन रब करायचे, ते डोळ्यावर ठेवायचे आणि हळूवार आपले आईज पेटल्स ओपन करायचे आणि आनंदाने आपला चेहरा प्रसन्न मुद्रेत सर्वांशी शेअर करायचा. आपला आनंद, आपली प्रसन्न मुद्रा सर्वांबरोबर शेअर करायची आहे. ज्यांना पाणी प्यावंसं वाटते त्यांनी पाणी प्यायचं आहे. सर्वांनी डोळे ओपन करायचे आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव असेल. व्हेरी गुड. ग्रेट. नाव यू आर कम्प्लिटली हील फिजिकली, इमोशनली अँड फायनान्शियली. ॲक्च्युली आपलं एंजल हिलिंग होणार होतं, बट समहाऊ गॉडेस लक्ष्मी पण आपल्या सेशनमध्ये आल्या आणि त्यांनी आपल्याला ब्लेसिंग दिले. दिस इज वंडरफुल, अमेझिंग. हे आय एम अ चॅनल फॉर गॉडेस लक्ष्मी अँड नारायणा. तुम्ही माझे मेसेज पण बघितले असेल की गॉडेस लक्ष्मीचे मी चॅनल मेसेज शेअर करते. सो जेव्हा मी एंजल हिलिंग घेत होते, समहाऊ आय हर्ड द मॅसेज ब्लेसिंग अँड आय सॉ द एंजल
goddess Mahalakshmi want to bless you. मे बी तुमच्यापैकी कोणीतरी प्रे करत असेल और तुमची इच्छा असेल. दिस इज ब्युटिफुल हिलिंग. हाऊ यू आर फिलिंग नाऊ? फ्रेश, खूप सुंदर. थँक्यू सो मच. ग्रेट. थर्ड आय चक्र किती लोकांना वाटते की आपण म्हणत नाही आहे की अगदी एका सेशनमध्ये तुमचं 100% ॲक्टिवेट होणार आहे, बट काही काय काय एक्सपिरियन्सेस तुम्हाला थर्ड आय चक्र ॲक्टिवेट होत असताना आलेत? तुमच्यापैकी किती जणांना एंजलचा अनुभव आला? कुणाला स्पर्श जाणवला असेल, कुणाला हिलिंग मिळालं असेल, और व्हॉट एव्हर तुमचा काय अनुभव आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल. थँक्यू सो मच. नंबर्स दिसतात तर मी म्हणजे त्याविषयी विचारू शकते का की मला 333, 777, 999 हे तिन्ही नंबर्सचे खूप रिपिटेशन झाले, जे की मला आतापर्यंत म्हणजे मी खूप प्रयत्न करून पण मला कधी दिसत नव्हते असे नंबर्स. आणि आज आय डोंट नो का आपण म्हणजे मी गाडीकडे मला बघतेय, वाटतं मी तुम्ही बसकडे मला बघतेय. कालच्या टॅरो सेशन नंतर मेसेज केला आय गेस. हो हो, आज सकाळी केला होता मी. कालच टॅरो सेशन झालं आपलं आणि खूपच छान, म्हणजे मला छान वाटलं. तुम्हाला या नंबर्स म्हणजे रिलेव्हंट त्या म्हणजे काही नंबर्स, आहे येस, का मी तुम्हाला रिलेव्हंट? रिप्लाय करणार होते. आपलं काल सेशन झालं टॅरो सेशन, आणि मी आत्ताही मगाशी सांगितलं की बिफोर टॅरो तुमच्या एंजल्सला आणि तुमच्या जे गुरु आहेत स्पिरिच्युअल त्यांना इन्व्होक करत असते, आणि मे बी यू आर अट्यून विथ दॅट एनर्जी आणि तुम्ही त्याच फ्रिक्वेन्सीला राहिलात. बरीच लोक आफ्टर सेशन कम्प्लिटली वेगळ्या एनर्जीमध्ये एंटर करतात, म्हणजे अगेन तेच सर्व विचार, तेच निगेटिव्हिटी, बट मे बी तुम्ही त्याच फ्रिक्वेन्सीला अटून राहिलात, त्यामुळे तुम्हाला इमिजिएटली ते सर्व दिसायला लागलेत. सो एन्जॉय इट. ओके, थँक्यू. येस, सांगा. हॅलो, हाय हर्षदा. कोणीतरी बोलत होतं. ओके, काय झालं, मी ड्राईव्ह करत होते, ऑफिसला चालले होते आणि ना कॉन्स्टंटली एक व्यक्ती मागून हॉर्न वाजवत होतं आणि इतकं त्याचं इरिटेशन झालं ना मला. आणि त्या व्यक्तीने असं पास केली गाडी मला, म्हणजे पास झाला तो, आणि तो गाडी पास करून पुढे गेला आणि मी त्याला असं, आपण मनातनं बडबड करतो ना, तसं मी बडबड करायला गेले आणि त्याच्या गाडीवर मागे 777. आय डोंट नो, मी कधीच असं बघितलं नव्हतं आणि ते बघितल्यानंतर मला हसू आलं. म्हणजे मी करू काय, मी बोलू काय, म्हणजे मी त्याला रागवू का, मला न दिसू